सर्वांची नार्को टेस्ट करा, उद्धव ठाकरेंचा बेड लावा, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. कळवण इथं पोलिसांवर तुफान दगडफेक, पोलिसांचा बचावात्मक प्रतिकार, युवकाच्या बेपत्ता होण्यानं चिडले स्थानिक. जास्त मस्ती केली तर पोलीस ती उतरवतील, आय लव्ह मोहम्मदचा अमरावतीत प्रसार, भाजप खासदार अनिल बोंडे यांचा संताप. निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार, पासपोर्ट बनवला असल्याची पोलीस तपासात माहिती उघड. मंत्र्यांनी कान पिळल्यावर गौतमीला नोटीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिळले पुणे पोलिसांचे कान. पोलीस गौतमी पाटीलला पाठीशी घालतायत, जखमी रिक्षा चालकाच्या नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप. कल्याण ग्रामीण मधल्या 14 गावांचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विकासासाठी 70 कोटींचा निधी तर गावांना महानगरपालिकेत समावेश करण्याचा नाईकांचा विरोध. लातूरच्या जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांनाच फोन घेतात का? शासकीय कामासाठी पैसे लागत असतील तर पाठवून देतो, आमदार रोहित पवार लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले. अंगारा दिल्यासारखं सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा आरोप. नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात नेत्यांचा काजू बदामावर टाव, शेतकऱ्यांसह विरोधकांचा संताप. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. लाचखोर शंकर पाटोळेंच्या अडचणीत पुन्हा वाढ, ठाणे न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. हमास सर्वच्या सर्व इस्रायली पोलिसांना सोडून देणार, दहशतवादी संघटना हमास इस्रायलच्या तीव्र माऱ्यापुढे नमली. मुंबईत 3 दिवस 10% पाणी कपात, मंगळवारपासून काही भागात होणार पाणी कपात. मुंबईत 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान पाणी नसणार. रोहित शर्माकडून वनडेचं कर्णधारपद काढलं, शुभमन गिल वनडेचा नवा कर्णधार. रोहित विराट ऑस्ट्रेलियात वनडे मालिका खेळणार. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा.